रस्त्यावर जे भटके कुत्रे फिरतायत हं. त्याच्यावर कोर्टात पण मध्ये जोरदार चर्चा झाली. आता भटके कुत्री मोजायची आणि ती मोजून त्याचा अहवाल द्यायचं पण काम शिक्षकांना दिलं गेलं. काय झालंय महाराष्ट्रात तरी शिक्षक म्हणजे कोणी नाही ते शिक्षक आहे. म्हणजे त्या 52 पत्त्यामध्येचा जोकर असतो ना, त्याला कुठेही टाका तो ते काम करायला पाहिजे असं असतं. भटक्या कुत्र्यांचं आहे. नागपूरला आलं होतं की भटके कुत्र्यांचे सर्वेक्षण करा आणि आता मला वाटतं आपल्या सरकारने सांगितलं की शाळेच्या आवारात किंवा परिसरात भटकी कुत्री असतील त्यांना हटवण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. म्हणजे ती शिक्षकांची जबाबदारी भटकी कुत्री पळवून लावायची आहेत. हं, त्याच्यानंतर सर्वेक्षण घ्यायचं आहे, जनगणना करायचं आहे, हं. किती शाळाबाहेर मुलं आहेत, ही सगळी कामं करत आणि त्या सगळ्याचे फोटो टाकत जर जमलं तर वर्गात जाऊन शिकवायचं आहे. त्यांचं शिकणं आणि शिकवणं दोन्ही अतिशय उत्तम व्हावं ह्याच्यासाठी त्यांनी आपल्या सुट्ट्या देखील कॉम्प्रोमाइज करायला पाहिजेत आणि सगळं राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मायबाप सरकारची आज्ञा ही पाळायची असा एकंदर दिसतोय फतवा.